डब्बा तर भरला मी, अजून आलेच नाही हे. झाला का मिताली डब्बा? हो झाला ना. वेळ होतोय ना. हा आता पटापट करत असतो मी. आई कुठं गेली? आई बाहेर झाडझूड करत असन. हाव काय? दे ना मग आता डब्बा. हो घ्या ना. हा ठीक आहे, मग येतो. हा बाय. बाय हो. घरी या लवकर. हो येतो ना. बाईकडे लक्ष देजो. हो चल गड्या, हे गेले आता भांडे घासून घेतो आणि मग नाश्ता बनवायला लागतो. सगळ्यांसाठी नाश्ता बनवायला लागेल ना. चल आई येतो. हो रे ये ना. का हो मिताली? हा देवाजवळ दिवाणी लावला. आई मी उठले, आंघोळ केली आणि लगेच स्वयंपाक करायला लागले. मग अजून डब्याला वेळ होऊन गेला असता ना, म्हणून लावायचा राहून गेला. हाव काय? हे दीपा आजही उठली नाही? नाही उठली नाही ते अजून. आता तू सांग, हे रोज रोज चालन का बरं? जाऊ द्या ना आई, काय होते. नाही व तसं नाही ना. आता तू काय थोड्या दिवसानं चालली जाशील, मग इथं नाश्ता बनवणारच नाही लवकर. जाऊ द्या ना, नवीन आहे ना. नाही व आपण नवीन नवीन म्हणतो त्या तशा करते ना मग. जाऊ द्या, काय होते. नाही व तिले बोलाच लागन ना. तिले बोललं नाही तर मग ते डोक्यावर बसन. तर काय भाची आहे तर काय डोक्यावर बसू काय तिले? जाऊ द्या नाही, काही नाही होत. नाही व बोलतोच तिले आज मी. तिचं लय झालं. 2-3 दिवसापासून पाहून राहिली. आज उठन लवकर, उद्या उठूनच नाही राहिली. आता तू सकाळी उठतो, डब्बा करतो. तू गेल्यावर तिकडे मग काय करन? काय बाहेर झाडझूड करू की नाश्ता बनवू? हा बाई तेही आहे. चाल मग मी देवपूजा करून घेतो. हा बाई तुम्ही देवपूजा करा, भांडे घासतो आणि नाश्ता बनवतो. काय बनवू नाश्ता? हा बनव ना व, तुले काय वाटते तर. आई आज ढोकळा बनवू काय? ठीक आहे ना, बनव. आम्ही नाश्ता करून नाही गेला वाटते. नाही बाई, स्मूदी पेली त्यांनी. हाव काय? नाही म्हणत होते ते, मी नाश्ता नाही करणार म्हणे, मला स्मूदी देजो म्हणे. हाव काय? ठीक आहे ना, मग मी तिथपर्यंत देवपूजा करून घेतो. हा बाई करा ना. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ए नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ए नाथ नारायण वासुदेवा. जय श्री कृष्ण. बनव मिताली, मी येते. हा बाई या ना. उठतो ना, किती वाजता उठन ते? जाऊ द्या नाही, उठली असेल ना. तू तर काही म्हणत नाही, उठवत नाही. मलाच उठवा लागते. काय जमाना आलाय, सुनायले उठवा लागते. चाल गड्या, मी तर ढोकळा बनवतो. मी काय करू तिला उठून? ह्या दोघीच्या भांडणात मी कायले पडू? तिला समजत नाही उठायचं, मी काय करणार आहे? आणि मी कशाला म्हणू तिला? उगाच ती म्हणान ताईला डब्बा बनवा लागते तर ताईने उठायचं, मी कायले उठू? मला काय 2 दिवस राहायचं आहे आणि जायचं आहे. तुम्ही काय शेवटी एकत्रच होणार आहे. चला ढोकळा बनवतो. आईले तर विचारलंच नाही काय जेवणात बनवतं, भाजी कायची बनवा लागते. तर विचारलं असतं तर म्हणजे चिडचाड झाली असते. आता भाजी टाकणी होऊन गेली असती, ढोकळा झाला असता तिथपर्यंत. ताई चहा बनले का? नाही बनवा लागते. ताई थोडंसं माझ्यासाठी बनवून द्या ना. बनव ना आता. ताई बनवा ना, तुमच्या हातचा टेस्टी लागते. ठीक आहे बाई, बनवतो. छान दिसून राहिली ग. हो का ताई? हो ना, गरमी किती होते. म्हटलं आता साडी काही घालत नाही मी. आता कंटाळा आलाय त्या साडीचा. तुम्ही कसे कामं करता सगळे काय माहिती. करतो आता, सवय होऊन जाते ना त्याच्या कारण. मला तर जमतच नाही ताई साडी घालून. जाऊ दे ना, पण छान दिसून राहिली तू. हो ना ताई? हो ग. आज काय ढोकळा बनवून राहिला का मस्त? हो बाई, मला तर लय आवडते ढोकळा. हाव का ग? का हो दीपा, एवढ्या उशिरा उठली? आत्या कुठेही एवढ्या उशिरा उठली व? लवकरच तर उठले. बापा लय लवकर उठली व तू. इथं नाश्ता बनवून गेले, ड्युटीवाले लोक ड्युटीला चालले गेले आणि तू झोपलीच राहिली नाही. आता आम्ही लवकरच तर उठले व. तर 7 वाजता नाही उठू तर काय 5 वाजता उठू? 7 वाजता उठायचा टाईम असते काय? तो आम्ही ड्युटीला जातो. मितालीला मदत करू लागत जाय डब्बा करायला. त्यांनी काही मला सांगितलं नाही की डब्याला मदत करू लाग म्हणे. नाही तर उठले नसते काय मी? सांगा लागते काय? घरात राहायचो आपण तर. तू येतं असंच आहे, काही पाहिजे असेल तर तुला सांगायचं आणि मग तू देशील. 2 सुना असूनमध्ये बाहेरचं झाडा लागते, पाणी टाका लागते, रांगोळी करा लागते. सुना असून काय फायदा? मग काय होते आता थोडंसं काम केलं तर? सारं आयुष्यभर कामच करायचं ना. आणि ड्रेस कायले घातला? बाहेर चालली काय? नाही, कुठं नाही चालले. मग तुला कळत नाही का घरात साडी घालायला लागते म्हणून? आता सध्या तू नवीन लग्न झालंय, साडी घालायला पाहिजे तू. आता आत्या मला त्या साडीत काही जमत नाही. आणि तुम्हाला कामही करून घ्यायचे आहे. मला फक्त साडी घालून बसता येते आत्या, मी काही काम करणार नाही. काही जमत नाही त्या साडीमध्ये. नाही मी तर गाऊन घालूनच कामं करून राहिली ना. मी काय बाया थोडी आहो, साडी घालून थोडी करून आलो. आता मला जमत नाही, कोणाला जमत असन. तुम्ही कोणासोबत कोणाची बराबरी करू नका, मला नाही आवडत. पण नवीन आहे. गावातलं कोणी येते जाते तर जरा साडी घालाव. आता गावातलं येते तर मग काय झालं आते? साडीमध्ये बरं दिसते. गावात कसं म्हातारे कुतारे लोक राहते, बरं दिसत नाही ना ते. आता त्यांना बरं दिसत नाही तर मी कायले हे करू? मी कायले हे करू? आता पाहतं मिताली तिकडे घालते ड्रेस, पण इकडे आल्यावर साडी घालते. तिला काय मनाई आहे का? पण नाही घालत ते. आता त्यांना जमते आई, त्यांच्या लग्नाला लय दिवस झाले. तसं नसते.
घाला लागते. तुले समजायला पाहिजे आपला सासरा आहे घरात. हां, कसं वागायला पाहिजे, काय वागायला पाहिजे. तुला तर काही कळतच नाही बाई. तू तर असं समजतं की तुझ्या माहेरीच आहे. आता तुम्ही तर निवळ मला त्रास देते. हां, काय त्रास देतो बाई तुले? 2 दिवस झाले पड्यात बनवून राहिली तू. काही भाजी भाकरी असं थोडी बनवलं. हा, तुला त्रास देऊन राहिली मी. त्याला सारं काम करून घेते. नाही, तिनं स्वयंपाक पाणी सगळं करून घेतलं. माझ्या आईच्या घरी काही एवढी सवय नव्हती मला कामं करायची. कोणाला राहत असते सवय कामं करायची. सगळे इथं येऊन शिकत असतात. आत्या, मला काही एवढी कामाची सवय नाही आहे. मग सवय करून घे. हां, मी ताली तर चालली जाईन थोड्या दिवसानंतर. तर काय बहुतेक ते उद्याच तिच्या माहेरी चालली. हां, मग त्या आम्हीचा डब्बा नाही बनवावा लागेल का सकाळी? पहिल्या सासूबाई 4 वाजता उठायला लावत होत्या. मग सासू राहिली असे तुला कळलं असतं तर 4 वाजता उठा लागत होतं पहिले. तर आता पहिले उठा लागत होतं ना, आता थोडी उठा लागते. एवढ्या लवकर उठून काय करणार आहे? सकाळी मस्त उठायचं, देवपूजा करायची, स्वयंपाक पाणी करायचं, पोचा लावायचं, झाडझूड करायची. कोणाला नको काय पाहिजे काय नाही पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे. त्यानंतर आपले जे कामं राहते ते करत बसायचं. घरात काय कमी कामं राहते काय? पण एवढे लवकर कामं करून कुठं जायचं थोडी आहे. नोकरीवर जायचं असलं तर मग करतो आम्ही पटापट. बरोबर आहे बाई तुमचं, खरं आहे. तुम्ही काय बोलू दे सांग काय? आणि जा साडी घालून ये, अरणी दिसत ते. आत्या, मी साडी घालणार नाही. मी आजपासून ड्रेस घालत जाईन. माझ्या मनात येईन त्या दिवशी मी साडी घालत जाईन. माझ्या मनात येईन मी त्या दिवशी ड्रेस घालन. मला काही बोलायचं नाही. काय काही ऐकत नाही बाई तू. ऐकून घ्यायचं आता. जीन्स पॅन्ट टी शर्ट घातलाच नाही मी, सूटच घातलाय. मला तर येऊन 2 दिवस जरी झाले आणि तरी मला त्रास द्यायला लागून गेली. त्या त्रास काय दिला तुले? रडायला काय झालं? कोणीच मला समजून घेत नाही. तर काय समजून घ्यायचंय? तू सगळ्याला आम्हाला समजून घ्यायला पाहिजे. आई काय झालं व? काऊन रडून राहिली ते? काय होणार आहे रे? मग कशाला रडते ते? आता तर निवळ मला कोट परत बोलतच राहते. काय बोलले? चांगल्याच गोष्टी समजवल्या ना. तुला समजत नाही का रे? लवकर उठवा लागते. काही आर झोपले राहते. काय होत असते आई? मग एक दिवशी लेट होत असते. एक दिवस झाले काय? 10 दिवस झाले बघत आहो मी तिथे. आई तू आता जास्त करते. तुले काही समजत नाही. सकाळी उठायचं, दुकान उघडायचं तर तिले समजवलं नाही काय? ड्रेस घाला लागत नाही म्हणून. जाऊ दे नाही, घालू दे ना. जमत नाही तिले कामं गिमत साडीमध्ये. घालू दे, काय होते आहे. हाव रे, बस ना. तू तर बस 2 दिवसात तिच्या मागे पुढे फिरायला लागून गेला. त्यात मागे पुढे फिरायची काय गोष्ट आहे बरं? तू तिचा पक्ष घेऊन राहिला ना. आता आई तिचा पक्ष कोणी ना कोणी तर घेतलाच पाहिजे ना. आल्यावर तिला आयता नाश्ता पाहिजे, चहा पाहिजे, कामणी करायला पाहिजे. आता करत नाही ते. वहिनी होत्या म्हणून ते उठत नव्हती. उठायला पाहिजे ना. दोघी मिळून करायला पाहिजे ना कामं. पण कोण ड्युटीवर चाललं? दादा जातो तर वहिनी नाश्ता बनवून देते, डब्बा बनवून देते. मापस ते उठल्यावर करते त्या दोघी एक साथ कामं. ते तर काही बोलतच नाही. मिताली शांतच राहते. आता आई मी काय बोलणार आहे बरं? मला काय 4 दिवस मी राहणार आहे, मग जाणार आहो घरी. हो ग, बरं झालं ते मिताली आहे तर. त्या बाबाला तर माहिती आहे ना 8 वाजता नाश्ता लागते. त्याला गोळ्या औषध घ्या लागते. तर जर हे घरात असन तर तरी मी नाश्ता बनवला तर काय म्हणतील? बनवही नाही ते वहिनी गेल्यावर. नाही तर असं कर ना तू, कामं वाटून दे. त्यांना मन पडन तेव्हा ते कामं करतील. असं चालत असते का बाबू? एका घरात राहतो तेव्हा असं नसते चालत. सगळ्या सुनांनी बरोबर टाईमवर उठायला पाहिजे. जर मिताली 6 वाजता उठते तर हिने 6 वाजता उठायला पाहिजे. आई ती उठली होती पण तिला आवरायला टाइम लागते. मग काय जरूरत आहे? सगळं आवरूनच आलं पाहिजे म्हणून. नंतर आवरायचं असते. मेकअप गिवअप नंतर करायचा असतो. पहिले कामं महत्वाचे राहते. आलेल्याला पहिले जीव घाला लागते, मग नंतर आपल्या मेकअपचं पाहा लागते. जाऊ दे दीपा, रडू नको तर. तिला काय कोणी मारलं झोडलं रडून राहिली तर? मला काही जाण नाही होत. माझ्या घरी काय कोणी मला असं बोलत नव्हतं. फालतूचे नाटक करून राहिली. झाला असं नाश्ता ताण मिताली. सासरे वाट पाहत आहे. मी बोलत होते त्यांनी दुकानातून. तू इले लवकर उठत जाय तर ते शेतात जातील. दुकानात बसायला जाय. हा येतो ना. अहो जाऊ दे ना, कायले रडते? एवढं मनावर घेते. आई तशीच आहे, बडबड करत राहते. वहिनीला विचार नाही तर. हाय ना वहिनी, आई अशीच बडबड करते ना. नाही, आता लयच बोलत राहते मला. आता रडू नको ना, बस कर ना. अहो रडू नको, बस कर. मी चालली आईच्या घरी. असं करत असते का? थोडं करता माहेरी चाललं जात असते के? चल मी आता रडू नको. आई नाही तर अजून घे करून. वहिनी इथे पाहून घ्या. हो ना वहिनी, पहा ना आता कशी बोलते मला. अगं रडू नको तर. कशाला रडतस? त्यांचा स्वभावच तसा आहे. अगं त्यांना कशी सकाळपासून लवकर उठायची सवय आहे. मग आई बाबा लवकर उठून जाते. मग त्यांना भूक लागते. मग नाश्ता लवकर पाहिजे ना त्यांना. 8 वाजता पाहिजे त्यांना नाश्ता. तू कशी सकाळी उठत जा ना 6 वाजता. पटकन आंघोळ करून घेत जा. हा नाही येऊन जात जा. मी काय करू, मला वेळ लागते तर. आपण उठत जा, मग नाश्ता बनवून घेत जा आणि मग नंतर सगळे कामं करायचे. आता बाहेरचं झाड झूड करून घेते. मग आपण घरातलं करायचं आणि स्वयंपाक करून घ्यायचा पटकन. स्वयंपाक वगैरे झाला की झाले कामं की आपल्या रूममध्ये चाललं जायचं. दुपारचं थोडंसं झोप घ्यायची.
पण ताई मला झोप नाही येत ना दुपारी. झोपायचं मस्त दुपारी, दुपारची झोप घ्यायची. मी तशीच करत असतो. मला काही त्रास नाही झाला का पहिले पहिले, पण आता सवय होऊन गेली. पण कसं यांचे मन हे ते समजायला थोडासा वेळच लागत असते. पण आता आपल्याला कोणी समजून घेत नाही बाई. आपल्याला सगळ्याला समजून घ्यावं लागते. हां, आणि रडू तर सगळ्याला येते. मलाही खूप त्रास होत होता. कारण की माझं लग्न झालं तेव्हा हे नोकरीला जात होते, तर इथूनच जात होते. तर मला डब्बा करून द्यायला लागत होता सकाळी. तर उठायला गिटायला त्रास व्हायचा. मलाही खूप आई बोलल्या. पण आता मला समजलं कसं करायचे पटपट कामं हे ते. तर मग तर हे तर सकाळी जात होते आणि संध्याकाळीच येत होते. होत असते त्रास नवीन नवीन आपल्याला, मला माहिती आहे. पण घरातले लोक थोडी आपल्याला समजून घेणार आहे. हां, आपल्यालाच त्यांना समजून घ्यावं लागते. सगळ्यांना आपल्याकडूनच अपेक्षा असते. नाही पण ताई तुम्ही सांगा, ड्रेस घालायमध्ये आणि साडी घालायमध्ये काय फरक आहे बरं? हां, ड्रेस घालला काय आणि साडी घातली काय? हां, आता मला नाही जमत त्या साडीमध्ये, तर काय करू? तू असं कर ना, कधी कधी साडी घालून घेत जाय, म्हणजे तुला सवय पण होऊन जाईल. हां, आता बाई मी काही सांगू शकत नाही. आता आईला नाही पटत ड्रेस, तर आता काय करू? हां, तू त्यांना एक शब्द विचारायला पाहिजे होता की आज मी ड्रेस घालतो बा, मग त्यांनी घालू दिलं असतं. हां, करायच्या ना सगळ्या गोष्टी, पण त्यांना विचारून करायच्या, म्हणजे त्यांना बरं वाटते. जर तू त्यांना विचारून नाही केलं ना, मग ते करूच देणार नाही. त्यांचा स्वभाव तसा आहे ना, सगळ्या गोष्टी विचारायच्या. बाहेर जायच्या वेळेस, कुठं जायच्या वेळेस, काही करायच्या वेळेस, मग त्या करू देतात. फक्त त्यांना मान पाहिजे असतो. हो ना ताई, तर मला काही समजत नाही एवढं. तू काळजी करू नको, मी समजवते. तू डायरेक्ट त्यांच्यासोबत काय हे करतं? हां, तू डायरेक्ट राहुलला सांगत जा ना. हां, सगळं काही जे बोलायचं आहे ते डायरेक्ट सासूबाईसोबत नको भिडू. हां, हो ना ताई, तोही ऐकत नाही माझं. अगं हळूहळू ऐकत असते, इतक्या लवकर नसते ऐकत. हो ना, कसं काय करू काही समजत नाही. मग आता खरंच वाटते माझ्या आईच्याच घरी चाललं जावं. असं नसते होत, त्या लवकर नाही ऐकत. थोडे दिवस जाऊ दे, मग भाऊ तुझेच ऐकते सगळं. तू जसं म्हणशील तसंच करतील ते. पाहिजे तू. हो का ताई? हो ग, नवीन नवीन नाही ऐकत, मग नंतर ऐकायला लागते. तुलाही समजन कसं सगळ्या गोष्टी म्हणून घ्यायच्या. तर हो ना ताई, खूप छान ताई समजवलं तुम्ही. मग तुला काही टेन्शन असलं मला सांगत जा, मी तुला व्यवस्थित समजवते. आता त्यांना नंतर विचारशील, सांगशील मला असं जमत नाही, असं होत नाही, तसं होत नाही, मग त्या तुला घालू देतील. ठीक आहे? ठीक आहे ना ताई. असं त्यांच्या तोंडाला तोंड नको लावू. हां, नाही ना ताई, मी तर बोलणारच नाही आता. आण गा पटकन नाश्ता. हो आई, आणतो ना. आता मी नाश्त्याची प्लेट देतो, ते घेऊन जा, म्हणजे त्यांना बरं वाटतं. मी नाही जात ताई. नाही ग, जाणं त्या मोठ्या आहे. मोठ्या आहे का ते, कशाही वागतील का ताई? जाऊ दे ना, काय होते. हे घे ढोकळ्याची प्लेट, नेऊन दे आईले. मी नाही जात ना ताई, तुम्ही जा ना. ऐक माझं, जा. मी तुझ्याकरता चहा बनवते. तू चहा पण नाही घेतला. बाबांसाठी चहा बनवते आणि तुझ्यासाठी बनवते. ठीक आहे ताई. असं आहे बा मंडळी, आता हिला कोण सांगन की सगळ्यांना आपल्याला समजून घ्यावं लागते. आपल्याला कोणी समजून घेत नाही. आता काय करणार आहो, ही आई नवीन नवीन, हिलाही काही समजत नाही आणि आई हिला समजून घेत नाही. चला मग मंडळी, या ढोकळा खायला. भेटू उद्याच्या भागात. तिथपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.